प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे। तर आज मी नाश्त्यासाठी बनवलेली आहे मस्त कुरकुरीत क्रिस्पी अशी मूग डाळीची भजी। नुसतं वासानेच खाऊशी वाटणारी, वरून कुरकुरीत आणि आतून जाळीदार, इतर भजींपेक्षाही खायला पण मस्त चटपटीत चटकदार। तर चला पाहूया मूग डाळ भजी कशी बनवायची ते। तर पाहू शकता, तर ही मूग डाळ जी आहे ना, मी अर्धा तासापूर्वी भिजत ठेवली होती आणि अर्धा तासामध्ये ही मूग डाळ जी आहे व्यवस्थित भिजते। आता ही मी अगोदर स्वच्छ धुवून घेते। तर हे बघा, आता मी ही मुगाची डाळ जी आहे ना ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे। आता मूग डाळ भजी बनवण्यासाठी मी लसूण घेतले आहे, सोललेले हिरव्या मिरच्या आणि थोडेसे आलं घेतलेलं आहे। याची आपल्याला काय करायचे आहे, पेस्ट बनवून घ्यायची आहे मूग डाळीची भजी बनवण्यासाठी। तसंच एक मोठ्या आकाराचा कांदा किंवा तुम्ही 2 मिडियम आकाराचे कांदे बारीक चिरून घेऊ शकता आणि थोडीशी मी कोथिंबीर घेतलेली आहे। आणि आता आपल्याला काय करायचे, आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट अगोदर करून घेऊया आणि मग याच्यात मुगाची डाळ बारीक करून घेणार आहे। तर बघा, आता ही पेस्ट आपली तयार झालेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचे आहे, थोडी थोडी मुगाची डाळ टाकून बारीक करून घ्यायचं। आता एकदम बारीक पण नाही करायचं, थोडंसं जाडसरच ठेवायचं, म्हणजे कुरकुरीत होतात भजे। पाण्याचा अजिबात वापर न करता हे बारीक करून घ्यायचे। तर चला, हे बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, थोडंसं मी जाडसरच ठेवलेलं आहे। आता हे काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पुन्हा ही मुगाची डाळ जी आहे ना ती बारीक करून घ्यायची आहे। मग अशी सांगितल्याप्रमाणे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। तर चला, हे बघा आता ही मी बारीक करून घेतलेली आहे, तर ही काढून घेते। आता थोडीशी अजून राहिलेली आहे मुगाची डाळ, ही पण बारीक करून घेऊया। तर हे बघा, आता ही सगळं आपण बारीक करून घेतलेली डाळ एकदम बारीक नाही करायची, थोडीशी जाडसर ठेवली की भजी पण वरून मस्त अशी कुरकुरीत होतात। त्यामुळे कुरकुरीत भजीसुद्धा खायला छान लागतात। आता हे बारीक सगळं करून झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण टाकूया अगोदर 1 चमचाभर ओवा घेतलेला आहे। थोडासा मी हातावरती असं पुस करून घेते, म्हणजे मळून घेते। तर 1 चमचा ओवा टाकलेला आहे आणि छान जाळीदार आणि हलकी फुलकी होण्यासाठी थोडासा मी सोडा घेतलेला आहे आणि चवीनुसार मीठ। आता याच्यामध्ये टाकूया बारीक चिरलेला कांदा। हा एक मोठ्या आकाराचा कांदा मी बारीक घेतलेला होता। कांद्यामुळे भजी का होतात, आतून छान खुसखुशीत होतात, वरून कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत भजी खायला असली की खायला पण छान लागतात। आणि ही बारीक चिरलेली कोथिंबीर स्टिचमध्ये लुडबुड चालू आहे। चला, थोडीशी कोथिंबीर पण टाकली। आता सर्व आपण हे तयार आहे, फक्त आपल्याला हे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे, म्हणजे भजी काढण्यासाठी आपलं पीठ तयार होईल। तर चला, आता हे अगोदर आपण मिक्स करून घेऊया। या आधीसुद्धा आपण खूप साऱ्या भाज्यांची रेसिपी पाहिली आहे, कांद्याची गोल भजी, कांद्याची कुरकुरीत भजी, बटाटा भजी, अजून वेगवेगळ्या प्रकारची मिरचीची भजी असेल, कारल्याची, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तुम्ही नक्की पहा। तर हे बघा, आता हे पीठ आपलं रेडी झालेलं आहे। तर चला, आता भजी काढून घेऊया। तर तेल अगोदर गरम करून घ्यायचं, तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि आता पीठसुद्धा रेडी आहे। तर चला, आता एक एक करून आपण भजी अशी सोडूया। तर गॅस भजी काढण्याच्या वेळेस काय करायचं, तेल तापून घेतल्यानंतर गॅस स्लो करायचा आणि एक एक करून भजी आता हे आपण सोडूया। तर जास्त मी मोठी नाही केली, थोडीशी मिडियम आकाराचीच भजी काढलेली आहेत। आणि बेसन पिठाची भजीपेक्षा आहे ना ही मूग डाळीची भजी खायला अत्यंत चवदार चविष्ट लागतात आणि मस्त चटपटते आणि गरमागरम खाल्ली, अशा पाऊस पडतोय तर ते अजूनच छान लागतात। तर चला, आता एक एक भजी करून असं आपण काढून घेऊया। तर चला, तर ही भजी आपल्याला तळून घ्यायची। आता अगोदर आपण स्लो गॅसवर केलं होतं, आता मी मीडियम गॅस करून त्याच्यावरती ही भजी जी आहे छान अशी फ्राय करून घेणारे कुरकुरीत होईपर्यंत। चला, एक एक करून मस्त अजून भजी तळून घेऊया। अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की तुम्ही माझ्या प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील। तर चला, जसं बघा तळत जातं तसंच याचा कलर पण जो आहे ना तो चेंज होत जातो। आणि मूग डाळीची भजी जी आहे ना थंड झाली तरी ती कुरकुरीतच राहतात, खायला ती चव तर इतकी जबरदस्त लागते की एकदा खाल्ली की तुम्ही विसरणार नाही। तर कलर मस्त ब्राऊन झालेला आहे, अजून थोडा वेळ आपण फ्राय करून घेऊया। तर हे बघा, आता पाहू शकता, आता ही भजी जी आहे ना आपली फ्राय झालेली आहे, मस्त कुरकुरीत, अगदी पाहिल्यावरच समजतात की छान कुरकुरीत आणि क्रिस्पी झालेली आहे। आता आपण ही काढून घेऊया आणि मेन म्हणजे ही भजी जी आहे ना ती तेलकटसुद्धा होत नाही। तर चला, थोडी थोडी आपण काढून घेऊया। बघा, मस्त आपली मूग डाळीची भजी ही तयार आहे। तर चला, आता बाकीची पिठाची पण आपण अशाच काढून घेऊया आणि गरमागरमच काढायची, म्हणजे खायला छान लागतात गरमागरम भजी। थोडं थोडं करून आपण ही भजी काढून घेऊया। आणि एकच वाटी छोटीशी जी आहे त्याची घेतली होती,
तर त्याची भरपूर अशी भजी झालेली आहे. म्हणजे आटपा मुगडाळीची तुम्ही म्हणू शकता. बघा भरपूर एकदम ताट भरून भजी होतात. तर चला आता ही पण मी आता फ्राय करून घेते छान. मिडियम गॅसवर फ्राय करायची, म्हणजे काय होतं की जास्त तेल पित नाही आणि त्याच्यामध्ये तेल पण राहत नाही आणि कुरकुरीत होतात. तर चला ही भजी फ्राय करून घेऊया इकडे. आणि इकडे बघा आता ही भजी आपण काढून घेतली होती, मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाले आणि त्याचा वास पण इतका सुंदर येतो ना की वासाने सुद्धा निम्म पोट भरतं, खायला एकदम छान लागतात. मस्त झालेलं आहे. तर ही अशीच आपण फ्राय करून घेऊया. तर चला बघा ही तयार झालेली आहे. तर ही आपण काढून घेऊया. अगदी मस्त दिसते आणि छान अशी एकसारखी भजी झालेली आहे. आणि आमच्या स्त्रीला तर भजी म्हटलं तर त्याच्या आवडत्या विषय खूपच आवडतात. तर हे बघा ही भजी झालेली आहे. आता राहिलेल्या पिठाची मी अशी भजी काढून घेणार आहे, पण त्याआधी आपण आता जी गरमागरम झाली त्यासोबत खाण्यासाठी मी 4-5 मिरच्या तळून घेतलेल्या आहे. मध्ये थोडंसं चिरून घेतल्या आणि मिरच्या छान तळून घेतल्या, कारण भजी म्हटलं की त्याच्यासोबत टोमॅटो स्वस्त असतात, पण तळलेली मिरचीसुद्धा हवीच. त्याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे खायला छान. तर चला आता बाकीची भजी मी आता अशीच काढून घेते आणि बाकीची झालेली आहे ती आता गरमागरम खायचा आनंद घेऊयात. तर चला मस्त भजी आपली तयार आहे. तर पाहू शकता एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीत आपली मुगडाळीची भजी तयार आहे. ते बघा अगदी पाहिल्यावर समजतात की छान क्रिस्पी आणि कुरकुरीत झालेली आहे आणि आतून पण मस्त एकदम जाळीदार होतात. हे बघा आणि एकदम हलकी फुलकी आणि पचायलाही प्रॉब्लेम येत नाही, कारण जर बेसन पिठाची भजी खाल्ली तर जास्त खाल्ली तर पोट गच्च होतं, पण ही मुगडाळीची असल्यामुळे आणि त्रास होत नाही काय नाही आणि कितीही खा पोटही भरतं पण मन भरणार नाही. अशी मस्त आपली मुगडाळीची भजी तयार झालेली आहे. तर बघा पाहू शकता. तुम्हाला ही भजी आवडतात का कमेंट करून नक्की सांगा. तर पाहू शकता आमच्या स्त्रीला तर खूपच मुगडाळीची भजी आवडलेली आहे. रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही देखील प्रतिभा रेसिपी यूट्यूब चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा, म्हणजे काही नवीन व्हिडिओ आले की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटतील. आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.